भावाच्या लग्नात दीर का हादरला? कारण त्याची वहिनी म्हणजेच त्याची जुनी प्रेयसी होती आणि पुढे जे घडलं त्याने संपूर्ण घर रडवलं. कधीकधी आयुष्य आपल्याला माफ करतं, पण आपण स्वतःला माफ करू शकत नाही. नगरमधल्या कुलकर्णी कुटुंबात सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. घरात आई मंगला, मोठा मुलगा अमेय आणि धाकटा मुलगा रोहन. अमेय जबाबदार, स्थिर, शांत स्वभावाचा. रोहन हुशार, मनाने चांगला, पण निर्णय घेताना घाबरणारा. एक दिवस त्या घरात सून म्हणून आली स्नेहा. घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्न, पाहुणे, गडबड, हशा, सगळं सुंदर. पण जेव्हा स्नेहाने घरात पाऊल टाकलं तेव्हा रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. कारण स्नेहा म्हणजेच त्याच्या भूतकाळातील सायली होती. हो, तीच सायली. 5 वर्षापूर्वी पुण्यात कॉलेजमध्ये रोहन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सायली साधी, प्रामाणिक, खूप समजूतदार मुलगी होती. ती नेहमी म्हणायची, मला मोठं घर नको, मला फक्त तुझी साथ हवी. रोहनही तिच्यावर प्रेम करत होता. तो म्हणायचा, मी कधीच तुला सोडणार नाही. पण जेव्हा घरी त्यांच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा परिस्थिती बदलली. घरच्यांनी स्पष्ट सांगितलं, ही मुलगी आपल्या कुटुंबात बसत नाही. रोहन घाबरला. त्याने सायलीला भेटून सांगितलं, आपण पुढे जाऊ शकत नाही. त्या दिवशी सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, तू मला नाही सोडत, तू स्वतःच्या धैर्याला सोडतोयस. पण रोहनने मागे वळून पाहिलं नाही. सायली त्याच्या आयुष्यातून निघून गेली आणि आता तीच सायली स्नेहा बनून त्याच्या भावाची पत्नी झाली होती. पहिल्याच रात्री रोहनला झोप लागली नाही. त्याने स्नेहाला विचारलं, तू सायली आहेस ना? ती शांतपणे म्हणाली, हो. रोहनचा आवाज थरथरला. मग माझ्या भावाशी लग्न का केलंस? स्नेहा शांतपणे म्हणाली, कारण तो पळाला नाही. मी त्याला सगळं सांगितलं होतं. माझा भूतकाळ, माझं तुटलेलं मन, सगळं. पण त्याने मला स्वीकारलं. रोहन अवाक झाला. अमेयला सगळं माहीत होतं. तरीही त्याने स्नेहाशी लग्न केलं होतं. त्या रात्रीनंतर रोहन पूर्ण बदलला. तो कमी बोलू लागला. तो स्वतःला दोष देत राहिला. काही महिन्यांनी घरात आनंदाची बातमी आली. स्नेहा आई होणार होती. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अमेय खूप खुश होता. पण रोहनच्या मनात अपराधाचं ओझं वाढत होतं. एक दिवस अचानक फोन आला. अमेयचा अपघात झाला होता. घरात भीतीचं सावट पसरलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं, रक्ताची गरज आहे ताबडतोब. ब्लड ग्रुप दुर्मिळ होता. स्नेहा गर्भवती असल्यामुळे रक्त देऊ शकत नव्हती. आईचाही ग्रुप जुळत नव्हता. रोहन पुढे आला. माझं तपासा. रिपोर्ट आला. ग्रुप जुळला होता. त्याने एक क्षणही न थांबता रक्त दिलं. ऑपरेशन यशस्वी झालं. अमेय वाचला. त्या रात्री स्नेहा रोहन जवळ आली. ती म्हणाली, आज तू पळाला नाहीस.
रोहनच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, मी तुला गमावलं कारण मी भ्याड होतो. पण आज मला कळलं, प्रेम म्हणजे मिळवणं नाही, प्रेम म्हणजे जपणं. काही दिवसांनी रोहनने मोठा निर्णय घेतला. तो म्हणाला, मी पुण्यात नोकरी स्वीकारतोय, मी जाणार आहे. आईने विचारलं, का रे? रोहन शांतपणे म्हणाला, मी इथे राहून रोज माझ्या चुकांची सावली पाहू इच्छित नाही. मी स्वतःला सिद्ध करायला जातोय. यावेळेस मी पळत नाहीये, मी स्वतःकडे चाललोय. निघताना स्नेहाने त्याला एक लिफाफा दिला. त्यात कॉलेजचा जुना फोटो होता. मागे लिहिलं होतं, आपण भूतकाळ नाही, आपण शिकलेला धडा आहोत. रोहन ट्रेनमध्ये बसला. डोळ्यात पाणी होतं. पण यावेळेस तो कमकुवत नव्हता, तो बदलला होता. काही वर्षांनी घरात एक लहान मुलगा धावत होता. स्नेहा आणि अमेयचा मुलगा. त्याचं नाव होतं रोहन. आईने विचारलं, हे नाव का ठेवलं? अमेय हसला. तो म्हणाला, कारण प्रत्येक माणूस चुका करतो, पण जो माणूस स्वतःला बदलतो तोच खरा मोठा असतो. आणि त्या घरात एक गोष्ट कायमची समजली, प्रेम म्हणजे अधिकार नाही, प्रेम म्हणजे धैर्य. भूतकाळ आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, तो आपल्याला घडवण्यासाठी येतो. आणि जो स्वतःच्या चुकांना स्वीकारतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने जिंकतो. पण आपण स्वतःला माफ करू शकत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक कथांसाठी आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.